नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र योजना यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केलं असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला महाराष्ट्र योजना यूट्यूब चॅनल नवीन योजनांची व्हिडिओ मिळत राहतील. तर मित्रांनो, आज तुमच्यावरती टाटा कॅपिटल स्कॉलरशिपबद्दल एक व्हिडिओ होणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा चला आपण ते बघून घेऊया. तर मित्रांनो, गुगलवरती टाटा कॅपिटल स्कॉलरशिप प्रोग्राम सर्च केल्यानंतर समोर असा इंटरफेस ओपन होईल. तर मित्रांनो, तुम्हाला इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे मित्रांनो, क्लास 11 भरायसाठी. तर मित्रांनो, अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. मित्रांनो, तुम्हाला जर साइन इन करून घ्यायचं आहे मित्रांनो, तुम्हाला क्रिएट अकाउंटवर क्लिक करून क्रिएट अकाउंट पण बनवून घ्यायचं आहे मित्रांनो. तुमच्याकडे मोबाईल नंबर पण साईन करू शकता आणि ईमेल ID पण साईन करू शकता मित्रांनो. तुम्ही क्रिएट अकाउंट क्रिएट केल्यानंतर कसं क्रिएट करायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. तुम्ही ते अकाउंट क्रिएट केल्यानंतर तिथे साइन अप बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर OTPचं ऑप्शन, OTPवर क्लिक केल्यानंतर OTP भरून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला काही माहिती इन्फॉर्मेशन विचारलं आहे ते तुम्ही भरून घ्यायची मित्रांनो आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. अपडेट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं मित्रांनो. नंतर पुन्हा एक असं इंटरफेस ओपन होईल. त्यावर पुन्हा आपल्याला खाली जायचं मित्रांनो आणि अप्लाय नावावर क्लिक करायचं मित्रांनो. अप्लाय नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला येथे हायगर एज्युकेशन विचारलं जाईल, तुम्ही ते सिलेक्ट करायचं मित्रांनो. ॲप्लिकेशन स्टार्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. नंतर केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल, ते पण आपल्या स्टार्ट ॲप्लिकेशन करायचं मित्रांनो. आणि नंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर आधार व्हेरीफाय करणार ते विचारलं आहे मित्रांनो. तुम्ही आधार व्हेरीफाय करून घ्या मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचा, OTP सांगायचं मित्रांनो. OTP सांगल्यानंतर डनवर क्लिक करायचं मित्रांनो. तुमचा आधार व्हेरीफाय होऊन जाईल मित्रांनो. नंतर तुम्हाला पर्सनॅलिटी भरून घ्यायची मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची माहिती पण विचारली आहे, ते तुम्ही भरून घ्यायची मित्रांनो. मग तुम्हाला एज्युकेशन डिटेल, फॅमिली मेंबर, डॉक्युमेंट, डिफरन्स, बँक अकाउंट सगळं विचारलं आहे मित्रांनो. हे तुम्ही सगळं भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेस होईल मित्रांनो. नंतर तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाते, ते क्वेश्चनचे आन्सर द्यायचे मित्रांनो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुमचा फॉर्म सक्सेस झालेला आहे मित्रांनो, असं तुम्हाला दाखवत जाईल मित्रांनो. आणि नंतर तुम्हाला तिथे प्रिंट पण काढता येईल मित्रांनो. प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही 8-10 दिवसानंतर तुम्हाला ईमेलवरती मेसेज मित्रांनो, तुमचा फॉर्म सक्सेस झाला असं म्हणून. नाहीतर मग पेंडिंग असेल तर पेंडिंग पण बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ स्टॉप करूया. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो.